हे सुंदर जग पाहायचे काय? आई मला मारू नको, आई मला मारू नको ग. आई अगं मी बोलते तुझी परी, परी म्हणतेस का ग मला? अगं तुला आई तरी कसं संबोधू? अगं कुणी कुणाला उगीच भेटत नाही तर ते जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात. आपण पण ऋणानुबंध आहोत का काय? ज्याने आपण भेटलोय आणि दुरावलो. असो, कालच तुझं आणि बाबाचं बोलणं सोडून पोटातच ऐकलं ग. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना ग माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना काय, बोल ना. बाबा, ओ बाबा, तुम्हाला आवडते ना लेक माझी लाडकी पाहायला? बाबांच्या पोरी लाडक्याच असतात ना. सांगा ना बाबा, तुम्ही काल आईला दवाखान्यात घेऊन गेला होता. किती मोठ्या कष्ट होत्या आणि त्यात किती छान दिसत होते ना. सांगा ना बाबा, बोला ना. आजी, ए आजी, तू का दिलंस ग आईला ते औषध? किती कडू होतं. अगं मला त्रास होत होता. असं देत नको जाऊस, मला गुदमरून येत होतं ग. आजी, तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना ग. माझं स्वगत तू नाही करणार तर कोण करणार? सांग ना ग आजी. आई, ए आई, तू का घेतलंस ग ते औषध? किती कडू होतं. अगं मला गुदमरून येत होतं ग. असं घेत नको जाऊस ग आई. आई, अगं मी तुला अजिबात त्रास देणार नाही ग. अगं मी मुलगी, बहीण, पत्नी तू कुणाची आहे? मग मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई? सांग ना ग आई, का ग तुला घाई? आई, मला समजते तुझी कोंडी, तुझी गुटमट, पण मी तुला अजिबात त्रास देणार नाही ग. आई, वरचं जर म्हणशील अजिबात त्रास देणार. आई, मला नवीन कपडे नको ग. मी ताईचे जुने कपडे वापरेन. शाळेत जाईन, ताईचे जुने दप्तर वापरेन, ताईची जुनी खेळणी खेळेन आणि शिकून खूप मोठी होईल आणि माझ्या हुंड्याची तयारी करेन. बाबांचं तर म्हणशील जरा सुद्धा त्रास देणार नाही ग. आता तूच सांग, मला काढून टाकायला उद्या तू दवाखान्यात जाणार ना ग? याचं दुःख मांडू की तूच काय येशील माझ्या समोर आणि याचा आनंद मांडू? सांग ना काय. नुसते स्त्री पुढातले सांगून काय होणार? मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? अशा वेळी मला गजब वाटतं. या झोपलेल्या मनातला हा लढा मला माझ्या अस्तित्वाशी विचारायचा आहे. माझ्यातल्या अस्तित्वाला आणि रेणुकाला सुद्धा. आजपर्यंत आपण लढलो, यात आपण समाधानी आहोत का? नाही ना. अगं आपली आत्मशक्ती हाच आपला खरा अलंकार. चला तर मोडून टाकूया अन्याय अत्याचारी मनगटे. काढून टाकूया अंगावरील अलंकाराचा साज. आता रडायचं नाही तर लढायचं. म्हणून म्हणते, ऐक मुलगी तुला सांगते, ऐक मुलगी तुला सांगते, तिथनं तिथं फडफडू नको. ऐक मुलगी तुला सांगते, तिथनं तिथं फडफडू नको. पेट उठ पण रडू नकोस, पेट उठ पण रडू नकोस. अरे या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही. अरे या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही. अरे वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही. अरे बांगड्या घातल्या माणुसकीने. अरे